मित्रांनो, आपण आज आलेलो कल्याण कोळीवाड्यामध्ये. गोविंदाचा पहिला सराव चालू झाला आज. तर काय बोलाल, किती वर्षाची परंपरा आहे तुमची? श्री गणेश मित्र मंडळ गोविंदा पथक. हां, या पथकाची स्थापना 1995 सालची. आणि या मुलांचा एक संकल्प होता त्यावेळेस की आपल्याला जे या पथकामधून जे काही उत्पन्न होईल, जे काही बक्षीसपात्र वगैरे भेटेल, त्याने आपण एक मंदिर उभारू. जे आमचं गणेश मंदिर होतं हे कौलारू होतं, मठ होतं, आणि त्या मठामध्ये आमचे एक ग्रामदैवत होतं. तर पोरांनी तेव्हा एक संकल्प केला की आपण या पैशातून जे म्हणजे आपल्याला बक्षीसपात्र वगैरे भेटेल, त्या पैशातून आपण एक या गावकीचं भव्य दिव्य मंदिर उभारू. आणि पथकाला किती वर्ष झाली तुमच्या? या पथकाला आता 30 वर्ष झालीच. आणि तेव्हा आम्हाला जेव्हा आम्ही पथक स्थापना केली तेव्हा आम्हाला मुंबईचे माझगाव ताडवाडीचे संजय सर, जोजो सर असे 4-5 जण आहेत, ज्यांची मला नावं पण नाही माहिती, पण ते होते. म्हणजे ते यायचे शनिवार रविवार असे दिवस करून यायचे ते, कारण की ते जेजे हॉस्पिटलमध्ये कामाला होते. आणि या पथकाचं येण्याचं त्यांचं म्हणजे जेव्हा आम्हाला प्रशिक्षक लाभले ते म्हणजे आमच्या गावातील एक दिनेश खरे म्हणून जेजे हॉस्पिटलला कामाला होते. तर त्यांनी त्यांच्या मित्रच होते ते, कृष्णा सर, संजय सर, मग ते त्यांना घेऊन यायचे शनिवार रविवार. ते पथकाला आम्हाला सुरुवातीला 5 थर लागले. ते 5 थर लागलेले. आणि एवढ्या वर्षाचा संघर्ष कसा का तुमचा? संघर्ष असा की म्हणजे जेव्हा म्हणजे पथक सुरुवात झाली तेव्हा आम्हाला म्हणजे जे शिकवायची पद्धत होती ते आमचे गावचे प्रशिक्षक म्हणजे श्याम कोली यांनी ते डोक्यात घेतलं की कसं काय लावतात, काय करतात. तेव्हा आमचे म्हणजे जे पथकामध्ये म्हणजे थराला लागायचे तेव्हा नरेश शेलार हा एका मारायचा हे बाजूला. आता ते प्रशिक्षकचं काम करतात आणि त्यांचे भाऊ हे 3मध्ये राहायचे. किती वर्ष झाली कोचिंग करता तुम्ही? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. आणि मागच्या वर्षी पोरांनी करून दाखवला 8 थरांचा विक्रम, तर काय बोलाल? नाही, हा तिसरा वर्ष आहे. तर यावेळेस काय करण्याचा रस आहे करायला तुम्ही? यावेळेस करण्याचा आमचा असा आहे, आता आम्हाला 9 थर तर मारायचेच आहे, पण आम्ही ते मारणारच. आमची पोराची जिद्द आहे, ते करणारच. कशी तयारी असेल ती? चालूच आमची भरपूर तयारी आजपासून चालू झाली आहे. बहुसंख्येने पोरं उपस्थित होते. आपला पहिला दिवस होता याचं उद्घाटन, तो आम्ही व्यवस्थित पार पाडलेला आहे. आता याच्या पुढे आपली चांगली सराव म्हणजे जे पण नवीन पोरं आहेत त्यांना आम्ही संधी द्यायचा प्रयत्न करू आणि नवीन पोरांना वरती जाण्याची संधी देऊ. त्यातनंच आम्ही नवीन म्हणजे जे चांगले पोरं असतील ते पोरं वरती चढवून 9 थर लावण्याचे आम्ही यावर्षी ट्राय करू. म्हणजे मागच्या 2 वर्ष झाले आम्ही 8 थर लावतो, जिद्दीने लावतोय. पहिले 7 थरच लावायचो, त्यानंतर आम्हाला पण 8 थराचे जजमेंट आलं थोडं. या मागच्या वर्षी आम्ही 9 थराचं थोडं म्हणजे एक 20% जजमेंट घेतलं होतं. यावर्षी आम्ही म्हणजे 90% आपण ट्राय करणार आहोत की 9 थराचं उभारण्यासाठी. म्हणजे कल्याणकरांना यावेळेस काहीतरी नवीन बघायला भेटणार. आणि तुम्हाला सांगतो, या कल्याण शहरामध्ये जसं माझगाव ताडवडीचं मुंबईमध्ये नाव आहे, माझगाव जर आपलं आहे, नंतर जय जवानचं नाव आहे, तर कल्याणमध्ये डोंबिवलीच्या आसपास परिसरामध्ये कल्याण कुलवाडा यांचं नाव आहे. कारण की पहिले 7 थर आमचे, पहिले 8 थर आमचे. आणि देवाची कृपा आमच्यावरती एवढी आहे, सखाराम बाबा बालकम बाबाची कृपा एवढी आहे की तुम्हाला भविष्यामध्ये 9 थर सुद्धा आमच्याकडनं तुम्हाला बघायला भेटतील. कारण की देवाचा तसा आशीर्वाद आहे. हे आम्ही नाही लावत, तर आमचा देव लावतो आणि देवाच्या पाठीशी उभा आहे. आणि दुसरी गोष्ट ही, एवढे वर्ष लोक तुम्हाला विंडोजमध्ये ऐकायला भेटतं की थरामध्ये ह्याला इंजर झालं, त्याला इंजर झालं, परंतु हे देवाचं आमचं सत्व एवढं आहे ना या ग्राउंडचं आणि या जागेवाल्याचं की अजूनपर्यंत आमच्या माणसाला कुठलीही इजा झाली नाही. रिक्स नाही घेतली. बाकी कोच सांगतील तुम्हाला. तर आपला जय भाऊ अचानक मध्ये हरपला, दुःखद निधन झालं, त्याच्याबद्दल काय बोलाल? त्याबद्दल बोलायचं असं आहे का आता गेले ते देवाची चांगला होता जय. तो 6 म्हणजे 6च्या बाहेर ज्या शिड्या असतात तिथे असायचा तो. म्हणजे खूप हेवी घ्यायचं त्याच्यात क्षमता होती आणि तो घ्यायचा सुद्धा. आणि फुल जॉली माणूस होता, सर्वांशी मिळून जुळून राहणारा. तो आपल्यातून गेला आहे, त्याच्यासाठी खूप दुःख वाटतंय. अख्ख्या गावावरती दुःखाचा डोंगर गावावर बरोबर डोंगर पसरलाय. आणि यंगच आहे तो, 22-23 वय असेल त्याचं. खूप वाईट गोष्ट घडली या वर्षामध्ये. बघू शकता मित्रांनो. तर धन्यवाद दादा, 2 शब्द तुम्ही दिले आम्हाला.
एक मिनिट अजून एक शेवटचं आपला हा पथक कोणाच्या जिद्दीवर एक आपण करत नाही, कारण की हा पथक आहे सर्वांचंच आपलं पथक आहे. कारण की कल्याण, ऐतिहासिक कल्याण शहराचं जसं नाव आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं हे कल्याण शहर आहे. तर या शहरातील हे एकमेव गाव आहे ज्या गड किल्ल्याच्या पायथ्याशी, ते म्हणजे आपल्या कल्याण कोलीवाडा. आणि महाराजांनी जेव्हा भिवंडीमधून कल्याणमध्ये आले तेव्हा महाराजांना होडीने आणणारे हेच कोली बांधव. आणि कोली बांधव आताचे नाही आहेत, म्हणजे जेव्हा महाराजांच्या इतिहासातले आहेत आणि ते अजूनही इतिहास टिकवत आहेत. ऐतिहासिक कल्याणमध्ये आणि कल्याण शहरामध्ये कल्याणचा राजा नाव जो उमटवलं ना त्या राजानेच, म्हणजे या पथकाने. आमची अपेक्षा आहे हा सर्वांचा पथक आहे, आपण सर्वांनी या, सर्वांनी सामील व्हा. हा आपलाच गोविंद आहे. आम्हाला कोणाची जिद्द हार जीत नाही करायची, सर्व आपलेच बांधव आहेत. हा आपला सण आहे, हा आपण आरशात म्हणजे याच्यामध्ये करायचं आहे, जल्लोषात करायचं आहे. तर आपणही या, सर्वांनी या, आमच्या गोविंदाला नक्कीच भेट द्या हीच आमची अपेक्षा. आणि आपण कधी इथे कुठली स्पर्धा वगैरे भरवत नाही, की कुठेही आपण सहज गोविंदा लावताना प्रॅक्टिसमध्ये असो किंवा बाहेर असो आपण कधीच रिस्क घेत नाही. आपण 30 वर्ष झालो सर्व पोरं, आता तुम्ही आपला गाव बघितला असेल, 30 वर्ष आपला एकजुटीने सर्व, म्हणजे माझ्या वडिलांपासून 2 पिढ्या झाल्या आमच्या गोविंदा करतायत, त्यांच्यापासून हे सर्व एकजुटीने राहिलेले. तुम्ही कोणतेही बघू शकता, हे मंडल फुटतोय, 2 मंडल होतात, पण आपल्या गावात तसं कधीच नाही. सर्व पोरं यंग आहेत, कबड्डी प्लेअर आहेत आणि फुल जल्लोषाने आणि जिद्द पोरांच्यात भरपूर आहे. जिद्दले दाखवतात पोरांनी. मागच्या वर्षी पण दाखवले 8 तर लावले तेव्हा. आता आम्ही एकविरेला गेलो होतो, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये न प्रॅक्टिस मध्ये 6 तर लावले 5 एक्क्यांवरती, ते पण एकविरेला. एवढी जिद्द आहे पोरांच्यात आणि 9 तराची कोशिश यावर्षी 100% होईल. तुम्ही सर्वांनी सामील व्हा, सर्वांनी या, आपण एकजुटीने आपण गोविंदा उभारू आणि तुम्ही पण सामील व्हा त्याच्यामध्ये. कल्याण शहरामध्ये आपलं नाव करू. आपलं नाव ऑलरेडी तर आहेच कल्याणचा राजा म्हणून, आपण असंच नाव पुढे कायम चालवत ठेवू. आणि आपले नरेश सर असे आहेत का, जेव्हा मी 7 तर मारले पहिल्यांदा, म्हणजे तेव्हा मला तर आठवण नाही, मी तर भरपूर लहान होतो, पण तेव्हा नरेश शेलार बोलला तर म्हणजे एकदम तेच म्हणजे आम्ही ठाण्यामध्ये गेलेलो, आम्हाला भरपूर जण बोलले का जा तुम्ही एकदा ठाण्यामध्ये जा, इकडं काय आहे. आम्ही ठाण्यामध्ये गेलेलो तर समोरचे 4-5 गोविंदा असे बघत होते का तुम्ही लावणारच नाही. तेव्हा आम्ही एक जिद्दी करून, म्हणजे आमचे 7ची तर बिलकुल रेसल नव्हती, म्हणजे असं म्हणजे 10च्या आसपास होते. हा असे 7 तर म्हणजे 10च्या आसपास मारतच नव्हते, कोणच नव्हते. तर मी जिद्द केली, वर गेलो, 6वा मी उभा राहिलो, खाली माझा वरचा उभा राहिला आणि त्याच्या वरचा थोडा डगमगला म्हणून आमचा गोविंदा 7वरती 6.5 ते बोलतात ना 6.5 थर लागले, तेवढ्यामध्येच आमचा झाला. तर त्या लोकांनी आम्हाला थोडाफार बक्षीस वगैरे दिला. ते आम्हाला बोलत होते तुम्ही पुन्हा कोशिश करा, पुन्हा पण आमची पोरं बोलले नाही, आम्ही एवढा मोठा रिस्क नाही घेत. झाला एवढा आमच्यामध्ये झाला, अजून वर्षानुवर्ष आम्हाला गोविंदा करायचे. जेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू तेव्हा 8-9 असे 9 तर तरी यंदा मी करणारच आहे. म्हणजे माझी बी जीत आहे, माझ्या पोरांची जीत आहे. 9 तरी यंदा लावणार. सखाराम बाबा आणि बालकम बाबांचा आमचा आशीर्वाद. तुम्ही जसे 7 तर लावले तेव्हा जिद्द दाखवली, पोरांनी मागच्या वर्षी पण 8 लावले, तर या वर्षी पण ती जिद्द असेल पोरांमध्ये नक्कीच. ती तर नक्कीच राहणार, कारण की आम्ही आजच पहिला दिवस रेसल तर 7 लावायला चाललेले. मी स्वतः बोललो नको एवढी जिद्द, आपण अजून आपल्याकडे भरपूर दिवस आहेत, महिने आहेत, 1.5 महिना आहे, आपण असे रेसल करून 8-9 एक लावणार म्हणजे लावणार. हा बोला. महाराष्ट्रामध्ये आपण तो पाहिला असेल, गोविंदा सण हा मुंबई विभागात खूप जल्लोषात म्हणजे खूप जल्लोषात मोठ्या उत्साहाने साजरा होतो, बरोबर आहे. त्यानंतर जे 9 थर लावणारे पहिले पथक आहेत ते माझगाव ताडवाडी, ते आमचे गुरुवारी आहेत. आणि दुसरे आहेत जय जवान, आता आर्यन पण आलेत, दत्तवाडी पण आले. आणि मागच्या वर्षापासून कोपरी ठाणे यांनी 9 थर लावले. पण आमचं यावर्षी संकल्पच आहे की 9 लावणार, पण याने आमच्या गावाचं नाव नाही, ऐतिहासिक कल्याणचं नाव आम्हाला ठाम हे करायचं आहे. कारण की कसं आहे, गाव हा या शहरामध्ये वसलेला आहे, बरोबर, म्हणून आम्हाला कल्याण शहराचं नाव उमटायचं आहे. आणि आपण सर्वांनी या,
आपण जल्लोषात हा सण साजरा करू. सर्वांनी एकत्र या हीच आमची अपेक्षा आहे. आणि आता कल्याणमध्ये खूप पथक झाले, 7 लावतात, 8 लावतात, 6 लावतात, त्यांना काय संदेश द्याल? हां बघा मित्रांनो, तर काय माहिती आहे का, तुम्ही लावा, कोणाची हारजीत करू नका याच्यात. आपली मेहनत, कोणाचं प्रशिक्षण घ्या. आमचीही पोरं येतील तुम्हाला शिकवायला, त्याची काही हरकत नाही. पण आपण या आणि आपण एकसाथ म्हणजे जल्लोषात हा सण साजरा करू, एवढीच आमची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, हा टॉपर बघू शकता तुम्ही कल्याण कोलिवाडा गोविंदा पथकाचा. कितव्या दरावर चढत आहे तुला यावर्षी? हे आमचा टॉपर आहे. कितव्या दरावर चढत आहे तुला? कितव्या दरावर? 9वा. चढशील का? चढशील का वरती? स्वप्न पूर्ण होईल ना तुझा? नाव काय तुझं? मोनित. पूर्ण नाव काय? शेलार. ठीक आहे मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही टॉपर 9व्या थरावर नक्कीच चढणार तो यावेळेस. ह्या मोनित बद्दल बोलायचं तर खूप काही आहे, कारण की जो आमचा 8वा थर होता, गेल्या वर्षी 3 वर्ष झाले 8वा थर आहे, पण त्याला आता आम्ही 9व्या थराचं कोशिश करतात. कारण की हा आहे ना, हे एंडीच्या दिवशी आम्ही त्याला कृष्णा समजतो. जसा गोविंद 7वा थर उभा राहिला ना, 8वा थर कधी उभा राहून बसतो आम्हाला कळत सुद्धा नाही. एवढा म्हणजे कृष्णाच्या रूपामध्येच असतो हा. आणि अजूनपर्यंत याला देवाच्या कृपेने कधी काही झालं नाही, व्यवस्थित उभा राहतो. एवढा पाऊस असतो, एवढा म्हणजे हे असतं तरी तो सुद्धा जिद्दाने उभा राहतो. जिद्द भरपूर दाखवत होतो. त्याला वरती जे करायचं असेल ते सर्व करून टाकतो. याचा मी सांगतो, याचा अकाउंट आहे बबल्या. मी याचा एक छोटीशी उदाहरण सांगतो. आता आम्ही एकविरीला 6 थर लावत होतो, पायथ्याची ती व्हिडिओ टाकून देतो हवं तर याच्यासाठी. त्याच्यामध्ये तो 6व्या थरावर आहे आणि 5वा थर त्याला हात मारतोय. आणि हा त्याचा न ऐकता स्वतः पहिले टी शर्ट काढायचा प्रयत्न करतो, त्यानंतर दुसऱ्या टी शर्ट काढतो. म्हणजे एवढा आवली पोरगा असं कधी बघितला नाहीये. म्हणजे हालत असला कोणी तरी हा स्वतः जिद्द कधी सोडत नाही. हाऊस पण खूप आहे त्याच्यामध्ये. आणि याचा इंस्टाला फॉलो पण करा मित्रांनो, आणि याला लाईक कमेंट पण करा. जरा बबल्या हा फेमस झाला पाहिजे आपला थोडा. सपोर्ट करा नक्कीच मित्रांनो. याला बॉडी दाखवत असेल, सलामीला दाखवत. 6 थराची व्हिडिओ ती टाकून दे. धन्यवाद दादा, मुलाखत दिल्याबद्दल. सखाराम बाबा बसलेला असतो, आमच्या देवळात नाही राहतो, आमच्या भरपूर येतोय. नाव सांगा तुमचं सर. संतोष शेलार. तुमचं? नरेश शेलार. माझं नाव राजेश भोईर. हां, विकी भोईर. अजय शेलार. धन्यवाद दादा, मुलाखत दिल्याबद्दल.